नमस्कार मित्रांनो, मी वैभव चैतन्य ऑटो केअर सेंटर नाशिक. आपल्या समोर BS6 ॲक्टिवा आहे. या ॲक्टिवामध्ये इथे नॉईस येत होतं, कट कट कटचं. गाडी पुढे घेतली, मागे घेतली तर नॉईस येत होतं. त्यामध्ये आपण क्लच खोललं, पूर्णपणे चिप केलं. बाकी व्हेरिएटर रोलर वगैरे बॉडी ठीक होती, पण प्रॉब्लेम आपल्याला डिटेक्ट क्लच शूची जी बेल येते, या बेलमध्ये प्रॉब्लेम आपल्याला आयडेंटिफाय झाला मित्रांनो. ठीक आहे, बेल पूर्ण डिसमेंटल करून घेतली आपण त्यामधली. त्यामध्ये ह्या बेरिंगमध्ये आपल्याला हे जे बॉल बेरिंग आहे यात प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. तर आपण यामध्ये बघू शकताय, नंबर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकताय, ठीक आहे. हे जे निडल बेरिंग आहे तिचा पण नंबर आहे. तसं मी नंबर मेन्शन करेल. प्रॉब्लेम असा आहे की आता शोरूमला पण कॉल केला, तिथे पण अवेलेबल नाही आहे आणि बाहेरही कोणाकडे अवेलेबल नाही. बघूया, बेरिंगचे जे वेंडर असतात त्यांना कॉल करून विचारलं आहे की अवेलेबल आहेत का नाही आपल्याकडे पार्ट्स. एक गोष्ट लक्षात नाही येत मित्रांनो, एक छोट्याशा बेरिंग आहेत, मे बी 250-300 रुपयाच्या आतच बेरिंग असतील. कंपनीने द्यायला हवं, कारण की बेलमध्ये प्रॉब्लेम तर काय नाही, नवीनच गाडी आहे, मे बी 10-12 हजार किलोमीटर चाललेली आहे. त्यामध्ये असा नॉईस येतोय. यावरनं लक्षात येत आहे की बिल्ड क्वालिटीमध्ये भरपूर प्रमाणात कॉम्प्रोमाइज करण्यात आलेलं आहे. आणि 200-300च्या बेरिंगसाठी आपल्याला जर पूर्ण बेल ही साधारणतः 2-2.5 हजाराची जर बेल टाकायची वेळ येत असेल तर यामध्ये काही अर्थ नाही मित्रांनो. ठीक आहे, पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो. ॲक्टिवा BS6 आहे, पूर्ण क्लच डिसमेंटल केलेलं आहे. ठीक आहे, आणि असं पण नाही आहे की या क्लचची रेग्युलर सर्व्हिस होत नाही. प्रत्येकी सर्व्हिसिंगला आपण याचा क्लच खोलून सर्व्हिस करतो मित्रांनो, तरी देखील हा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यावेळेला टायर असं ज्यावेळेस पुढे मागे आपण फिरत होतो तर त्यामध्ये प्रॉब्लेम येत होता. आपल्याला वाटलं की बेल्टचा प्रॉब्लेम आहे, पण बेल्टमध्ये प्रॉब्लेम नव्हता, तर बेरिंगचा डेफिनेटली प्रॉब्लेम होता.